कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. छानशा दिवसाची छानशी सुरुवात. तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला चॅनल, जो की सर्वांचाच आहे. तर आता मी चालली आहे बाहेर आणि सकाळचं सगळं आवरून झालं, नाश्ता झाला, दिशा राजीचं पण झालं. तर तिचे थोडेसेच दिवस राहिलेत बाकी आता शाळेत जाण्यासाठी. शाळा तिची आता भरणार आहे. तर चला, तर मी आता शाळेत चाललेली आहे आणि तिची शाळा आज तुम्हाला दाखवणार आहे. ती कशी आहे ते पण दाखवणार आहे आणि राजीला पण घेऊन जाणार आहे. राजी तर खूप एक्सायटेड आहे. तिला असं झालं, मी कधी शाळेत जाते, रोज विचारते मम्मा कधी माझी शाळा चालू होणार आहे, कधी शाळा चालू होणार आहे. तर म्हटलं चला, तर आज हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि तिची शाळा कशी आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करावी. तर तिची शाळा आम्ही तर बघितलेली आहे, कारण दिशाची शाळा पण त्याच शाळेमध्ये ती शिकलेली आहे. तर तिचा नंबर लागलेला आहे. तर चला म्हटलं, तर तिचंच ॲडमिशन झालेलं आहे तिच्या शाळेमध्ये. तर आधीचीच ओळखीचे पण आहेत तिथे, त्यामुळं काही एवढं टेन्शन येणार नाही तिच्याबद्दल, राजीबद्दल. तर चला, आणि तुम्हाला दाखवते मी आता सगळं तिकडे शाळा कशी आहे ते सगळं. तसं तुम्ही मग व्हिडिओ बघतच राहा. चला, तर मी रेडी झाली, तर चालले मी तिच्या शाळेमध्ये निघाली. दिशा राजी तर ऑलरेडी गेलेली आहे खाली. तर तिला असं झालं, ती मला म्हणाली मम्मा तू तयार होऊन पटकन खाली आहे, मी खालीच थांबते. चला, दिसते का? हाय, आता आपण कुठे चाललोय राजी? आपण नानोली कुठे चाललोय? सरप्राईज नाही आहे, स्कूलला चाललोय. स्कूलला चाललो आता आम्ही. अरे सरप्राईज बोलायचं का? सरप्राईजला चाललो. हो, सरप्राईज चाललंय का? आम्ही सरप्राईज देणार आहे तुम्हाला. हा, आता आम्ही बाहेर चाललो. आता उतर आलंय. हे बघा माझी मम्मी, बघ इथं ना. आई बघ कशी आहे. आणि पप्पा बघ, पप्पा पण आहे. हो का, माझे पप्पा. बघा, चला. राजवी चालली तिच्या शाळेत. राजवी, नानोली इकडे बघ, इकडे बघ. ए नानोली, तर आताच मी शाळेतून आले राजवीच्या, आणि खूप वेळ झाला. तिथं खूप लाईन होती, खूप मोठी लाईन होती शाळेमध्ये. कारण आजचा दिवसच त्यांनी म्हणजे स्टँडर्ड वाईज त्यांनी अरेंज केलं होतं सगळ्यांना. म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड टू सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, 4th to 6 असं म्हणजे वेगवेगळे स्टँडर्डचे त्यांनी दिवस ठेवले होते. त्या दिवशी तुमचे बुक्स मिळणार होते, म्हणून आज होता राजवीचा दिवस. तर आज आता राजवी फर्स्टला गेली आहे, तर त्याच्यामुळं तिच्यासाठी आज जाणं जायलाच पाहिजे होतं. तर टायमिंग पण फार कमी होता आणि गर्दी खूप होती. तर म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ. आणि मग आल्यानंतर मी फ्रेश झाले आणि आता म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करावं, काहीतरी पटकन करता येईल असं खायला. म्हणून मी राजवीसाठी तर सकाळी चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या आणि मग तिच्यासाठी मग फक्त मी दूध चपाती चालले तिला. आणि म्हटलं आपल्यासाठी काय करता येईल, तर म्हटलं कर्ड राईस पटकन होईल आणि झटपट होईल आणि खाता पण येणं, पोट पण भरतं त्याच्यामुळं. म्हटलं चला तुमच्यासोबत आता हा व्हिडिओ दाखवावा की मी कसं बनवते कर्ड राईस. तर चला दाखवते. आता राजी बसली बघा कार्टून बघत. तर म्हटलं चला, तर मी कर्ड राईस कसं बनवते तुम्हाला दाखवते. तर चला एन्जॉय. तर इथं मस्त मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, छान शिजवलेला आहे बघा, मस्त स्मॅश करते आता याला मी. आणि आपल्याला बनवायचा आहे मस्त असा कर्ड राईस. तर हा मी कर्ड राईस छान शिजवून घेतलेला आहे. आता इथे बघा मी घेतलेलं आहे हे दही. हे साधारण 1 वाटी दही आहे हे पूर्ण. तर याच्यामध्ये आपण टाकणार अगदी ½ टीस्पून अशी ही साखर टाकणार आहोत. ती पण याच्यामध्ये छान मिक्स करणार आहोत आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये टाकणार आपण हा जो राईस आपण करून घेतलेला आहे, तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे कर्ड. याच्यामध्ये टाकणार मी तेल, साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकले बघा.
तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कसं लोखंडाचं असल्यामुळे पटकन गरम होतं. आणि फोडणीसाठी आपल्याला टाकणार आहोत मोहरी. मेन आहे मोहरी. मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही, पण मोहरी मस्ट आहे याच्यामध्ये. तर इथे बघा मी अर्धा चमचा असं मोहरी टाकणार आहे आणि ती छान अशी तडतडून द्यायची आपल्याला, कारण ती तडतडल्यानंतरची त्याचा जो फ्लेवर येतो ना त्याच्यानंतरच येतो. तर याची मी आणि फ्लेम कमीच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अजून ही उडदाची डाळ. उडदाची डाळ, त्याच्यानंतर टाकायची हरभऱ्याची डाळ. हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला, छान फ्राय करून घ्यायचं. छान फ्राय व्हायला पाहिजे. तर याच्यावरती मी आता गॅस बंद करते. फ्लेम बंद करायची आपल्याला. आणि बघा छान हे झालेले आहेत, फ्राय झालेले आहेत. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ही हिरवी मिरची आणि टाकायचा आपल्याला हा कढीपत्ता. आता कढीपत्ता पण टाकलेला आहे मी. आणि आता ही फोडणी जी आहे मस्त सुवास येतो बघा या फोडणीचा. आणि आपल्याला टाकायची आहे आपल्या राईसमध्ये. तर बघा आपला राईस किती सुंदर दिसतोय. कर्ड राईस हा खूपच छान दिसतोय. तर आपल्याला हे सगळं जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही याला तेलात नाही तर तुपात पण देऊ शकता फोडणी, ती पण छान लागते तुपामध्ये पण. बघू शकता आपला मस्त राईस झालेला आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ. शेवटी टाकणार आपण थोडंसं मीठ. हे मीठ तर भातामध्ये टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकणार आहे, अगदी नावाला, कारण असं टेस्टलेस लागायला नको म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान. आणि ही जी कोथिंबीर आपण कापली होती ती पण आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. ही कोथिंबीर पण टाकलेली आहे आपण. आणि आता लास्ट आहे ते पण डाळिंबाचे दाणे. हे बघा हे डाळिंबाचे दाणे ते पण मी टाकणार आहे याच्यामध्ये. कसं काय छान वाटलं की नाही? कर्ड राईस असा मस्त असा किती सुंदर दिसतोय बघा. आणि आता मी याच्यावर मस्त तावा मारणार आहे. कर्ड राईस मलाच आवडतो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते माझी रेसिपी. तर मी कसा कर्ड राईस बनवते ते पण तुम्हाला दाखव. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला मी इथे सेंड करते. तर आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत भेटूया परत एकदा पुन्हा. सोबत तुमची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत